तर पोटेन्शियल एनर्जी काय होणार, वाढणार आणि कायनेटिक एनर्जी कमी होणार. म्हणजे ऑप्शन कुठलं सांगा. या प्रॉब्लेम मध्ये विचारलं वेन हायड्रोजन ॲटम रेज फ्रॉम ग्राउंड टू एक्साइटेड, तर पोटेन्शियल एनर्जी वाढायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे आणि कायनेटिक एनर्जी रिड्यूस व्हायला पाहिजे, अशी थेरी आहे. म्हणजे ऑप्शन पोटेन्शियल एनर्जी इज increases and kinetic energy decreases, म्हणजे ऑप्शन इज ए. अंडरस्टूड का, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा मला, एनर्जीचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवणार, झेड बरोबर आहे. इट इज झेड ई स्क्वेअर, म्हणजे ई स्क्वेअर चारचा फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी 4πε चा कायनेटिकचा हाफ मल्टीला होते 8πε0 आणि दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, आर एन. हे झालं कायनेटिक एनर्जी. इनव्हर्सली प्रपोर्शनल रेडियस, त्यामुळं जशी रेडियस नंबर वाढतोय, रेडियसची लेंथ, रेडियस बरोबर नंबर वाढतोय ना, ग्राउंडची रेडियस कमी असणार, त्या पुढची रेडियस जास्त असणार, तर कायनेटिक एनर्जी कमी होते. बट पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला काय, फक्त मायनस झेड ई स्क्वेअर 4πε0 आर एन. बट ही मोर, ही लेस निगेटिव्ह होते. लेस निगेटिव्ह म्हणजे मी सांगितलं theoryच्या वेळी -2 -3 -2 -1 पेक्षा 0 आपण काय म्हणतोय, ग्रेटर म्हणतो. त्यामुळे लेस निगेटिव्ह, नंबर वाईज लेस निगेटिव्ह झाली, त्यामुळे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी काय झाली, इन्क्रीज आणि कायनेटिक डिक्रीज. अंडरस्टूड.